नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आजचा व्हिडिओ हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर सध्या परीक्षा चालू आहे, परीक्षेचा काळ आहे आणि परीक्षेमध्ये यश प्राप्त करून घेण्यासाठी कोणते असा उपाय आहे तेच इथं आपण जाणून घेऊया. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सध्या 10वी-12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याशिवाय कोणी केटची किंवा नीटची तयारी करत आहे. वेगवेगळे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सच्या तयारीमध्ये सगळे लागलेले आहेत आणि बघा, सगळेजण मेहनत करत असतात. असं नाही की ज्याचा पहिला नंबर येतो तोच मेहनत करतो आणि ज्याचा 10वा येतो तो मेहनत करत नाही, असं नाहीये बिलकुल. तो देखील तेवढीच मेहनत घेत असतो. पण काय होतं ना, हे सगळं करत असताना मेहनत सगळे करतात, कष्ट सगळेच करतात, तेवढेच करतात. पण कोणाला यश मिळते आणि कोणाला कमी. तर ते कसं आहे की ह्या सगळ्यांना आपल्याला नशिबाची पण साथ असणं तेवढंच महत्वाचं आहे. तर अशा वेळी मेहनतीला जर आपल्याला नशिबाचं, देवाचं पाठबळ मिळतं, तर तेव्हा ही यशप्राप्ती ही नक्कीच हमखास असते. हे बघा, हे उपाय म्हणजे असं काही नाही की कसले असे उपाय आहे. ही पण एक सेवाच आहे. छोट्या छोट्या सेवा म्हणजे हे छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये खूप चांगले असे बदल घडवून आणू शकतो. हे बघा, कधी खूप वेळेस काय होतं, कधी आपला हात दुखत असतो, कधी पाय दुखतो. तर त्यामुळे आपण काय करतो, हात दुखतो तर लगेच काही ऑपरेशन नाही करत. आपण आधी तेल लावून बघतो किंवा हात दुखतोय तर जे कोणी काय सांगेल की याचा लेप लावा किंवा बाम लावा, असं आपण काही ना काही करत असतो. आणि कधी कधी बाम लावल्याने किंवा कोणते वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा लेप लावून देखील आपला हात पाय अगदी बरा होऊन जातो. तर हे देखील असंच आहे. तर असे म्हणजे हे उपाय म्हणजे असं काही नाही, तर अगदी छोटे छोटे हे सेवा उपाय करून आपल्याला देवाची, आपल्या नशिबाची साथ आपल्याला भेटत असते. आणि त्यामुळे आपण अगदी म्हणजे आपल्याला जो काही त्रास होत असतो मेहनत करत असताना किंवा कष्ट होतात, कधी कधी आपल्याला असं थकून जातो किंवा निराश होऊन जातो की किती मेहनत, की यश भेटेल की नाही. तर असे हे सगळ्या नकारात्मक विचार येत नाही आणि आपल्यामध्ये उत्साह राहतो कष्ट करण्याचा, मेहनत करण्याचा. आणि देवाची साथ असल्यामुळे आणि त्यामुळे हमखास यशप्राप्ती तर असतेच. आणि इथे जी मी सेवा तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे मुलांनी स्वतः करायची आहे. हे बघा, सर्वात आधी ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. आणि त्यासाठी आपल्याला 21 दुर्वांची जुडी पाहिजे. देवासमोर आपल्याला बसायचं आहे आणि एक दिवा किंवा अगरबत्ती लावायची आहे. आणि ती दुर्वांची जी जुडी आहे ती म्हणजे विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यावर ठेवायची आहे. म्हणजे जो सेवा करत आहे त्याने आपल्या डोक्यावर ती दुर्वाची जुडी ठेवायची आहे. आणि ती दुर्वाची जुडी ठेवून आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला येत नसेल तर आईंनी मुलांकडनं करून घ्या किंवा मग युट्यूबला लावून घ्या. आणि एकच वेळेस गणपती अथर्व शीर्षाचं आपल्याला हे पठण करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर ती दुर्वांची जी जुडी आहे आपल्या डोक्यावरून ती गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायची आहे. बस इतकंच करायचं आहे. ही इतकी प्रभावी सेवा आहे ना, मी याचे स्वतः अनुभव बघितले आहे, म्हणूनच मी इथे तुम्हाला सांगत आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे आणि गणपती बाप्पांचे हे गणपती अथर्व शीर्ष हे अतिशय प्रिय स्तोत्र आहे. ही सेवा केल्याने तुम्हाला गणपती बाप्पांची आणि माता सरस्वती आणि आपल्या स्वामींची कृपा प्राप्त होते आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे हमखास मिळतच असते. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असो, करिअर असो, तुमच्या कोणत्याही गोष्टींसाठी तुम्ही ही सेवा करू शकतात. अतिशय प्रभावी आणि प्रभावी सेवा आहे. मी खरंच तुम्हाला सांगत आहे, कळकळून एकदा तरी तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. इथं मी आवर्जून एक तुम्हाला सांगेल की ही सेवा तुम्ही परीक्षा पुरता न ठेवता विद्यार्थ्यांनी ही अगदी दररोज करा. खूप चांगले परिणाम भेटतील मुलांना. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत, माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.